लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं राज्यामध्ये उमेदवार जाहीर केलेले आहेत। प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्या सभांना देखील मोठी गर्दी जमतीये। या गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन होईल की नाही हे निवडणुकांनंतर आपल्याला कळेलच, पण वंचित बहुजन आघाडीनं राज्यामध्ये उमेदवार देताना त्यांच्या नावापुढे जातीचा उल्लेख केलाय। या सगळ्या गोष्टींबद्दल प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर याला नेमकं काय वाटतंय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। देशाची आकडेवारी जर आपण पाहिली तर एज ग्रुप 18 ते 35 हा असा आहे की जो 50% जवळपास मतदार आहे आणि मागची आकडेवारी 2014ची काढली तर असं दिसतं की 2 ते 3% तरुण मतदार हे जे फेन्सिंगवरती होते ते भाजपच्या बाजूने झुकले आणि एक 90% स्ट्राईक रेट आपण ज्याला म्हणतो हिंदी हार्टलँडमध्ये तो भाजपला मिळाला। सुजात आंबेडकर आहेत माझ्याबरोबर, प्रकाश आंबेडकर यांचे चरण आहे। पॉलिटिकल सायन्स तुम्ही केलं ना? पॉलिटिकल सायन्स आणि जर्नलिझम पण केलं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये पण काम केलेलं आहे सुजात। जेव्हा असे यंग चाप आपल्याला भेटतात ना तेव्हा तो सेन्स घ्यायला मला आवडतं आणि आफ्तापड आहे माझ्याबरोबर, आमचा नवीन सोलापूरचा प्रतिनिधी आहे। प्रकाश आंबेडकर हे सुशील कुमार शिंदे यांच्याच विरोधात का उभा राहत आहेत आणि मग किती मनधरणी केली काँग्रेसवाल्यांनी त्यांची तरी ते ऐकत नाही आहे। ते भाजपची बी टीम आहे आणि खरं म्हणजे भाजपने त्यांना खूप सारे पैसे दिलेत ना पैसे तुझ्या असे सगळे प्रश्न सांगतो ना, भाजपने पैसे दिलेत, भाजपने पैसे दिलेत, पण ते मोदींचे 15 लाख काय अजून आले नाहीत आमच्याकडे। अच्छा, तर मग ते आले की सांगतो भाजपने पैसे दिलेत की नाही दिलेत? ते 15 लाख मोदींनी सगळ्यांनाच कबूल केलेले, आम्हाला काय। जरा आज जरा इन्फॉर्मलच करूया आपण इंटरव्ह्यू, कारण मला सुजातशी याच्या म्हणजे ही मुलाखत सुरू करायच्या आधी जेव्हा मी बोललो तेव्हा मला असं लक्षात आलं की ही डज अंडरस्टँड एव्हरीथिंग इन डेप्थ महाराष्ट्र पॉलिटिक्स। मुद्दा हा आहे की प्रकाश आंबेडकर हे असं का करतायत की जर काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाले त्यांना एवढ्या सगळ्या म्हणजे जागा वगैरे देऊ इच्छित होते, तर मला विचाराल तर मी त्याचा असा अर्थ घेतो की जो तरुणाशी निगडीत आहे की जर भारताचा मतदार हा तरुण आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आणि दोन्हीही विरोधी पक्षातल्या प्रस्थापित नेतृत्वाविषयी त्याची काही विशिष्ट अशी मतं आहेत हे जाणवत आहे, कारण तसं नसतं तर मग त्यांनी ह्या पक्षाकडं झुकायला हवं होतं। तर भविष्यातला आणि आताही असलेला जो पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे विरोधी पक्षातला ती भरून काढण्याची त्यांना संधी आहे का प्रकाश आंबेडकरांना? जरा त्या परिप्रेक्ष्यामध्ये आपण बघूया। तर सुजातशी आपण बोलण्याच्या आधी, सुजात हे आता फायनल आहे ना की सोलापूरमधनं प्रकाश आंबेडकर? हो, There is no ambiguity at all. देयर इज नो अँबिग्युटी ॲट ऑल। गेल्या 3 दिवसापासून लोकांना मी इकडे आल्यापासून तेच सांगतोय। त्याच्या बऱ्याच आधीपासून साताऱ्यांच्या सभेत आमचे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण माने यांनी केलेलं। ऑक्टोबरमध्ये आमचे उस्मानाबादचे उमेदवार अर्जुन दादा सलगर यांनी पण जाहीर केलेलं की बाळासाहेब सोलापूरमधनं लढणार आहेत। मला अजून कळत नाही की ते मीडियाने ऑफिशियल पद्धतीने का नाही उचललं। आणि नो, आय डिड इज इंटरव्ह्यू आणि आम्हीच ते चालवलं पहिल्यांदा की बाळासाहेब हे अकोल्यामधनं लढत नाहीये। आय डोंट नो की वेदर ते अकोल्यात पण लढणार आहेत। अकोल्यात पण लढणार आहेत अशा कार्यकर्त्यांची तरी इच्छा आहे, कारण अकोल्याची जी बांधणी आणि तिकडचा जो ग्राउंड वर्क आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात स्ट्रॉंग आहे। सो म्हणून तिकडच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की त्यांनी तिकडे लढावं, तो असं आहे ते। आणि मग सोलापूरच का, म्हणजे विशिष्ट असं काही गणित जुळतंय आपलं सगळं? सोलापूर ह्याच्यासाठी की मागच्या वर्षी 20 मेला वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आणि ते इकडनं 70 किलोमीटर लांब जे पंढरपूर आहे तिकडेच झाली। त्याच्यानंतर 28 सप्टेंबरला वंचित बहुजन आघाडीचा सगळ्यात पहिला मोठा महाअधिवेशन घेण्यात आलं, ते सोलापुरात घेण्यात आलं आणि तेव्हापासून जे वंचित बहुजन आघाडी उभी करायला कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि त्यांनी स्वतःला झुकून दिलंय, ते सगळं बघून आणि कार्यकर्त्यांची इच्छा विनंती बघून आणि इकडचा खास करून जोश बघून हाचा निर्णय घेण्यात आलाय आणि विनंतीला हो म्हणून स्वीकारण्यात आली आहे, म्हणून दादा सोलापूर हे निश्चित झालं। ओके, पण मग ते स्वतः उमेदवारी केव्हा भरणार आणि किती दिवस असतील सोलापूरमध्ये? ते 25 तारखेला सोलापूरमध्ये उमेदवारीचा फॉर्म भरतील, 25 म्हणजे परवाच। आणि ते सोलापूरला किती दिवस असतील हा एक मोठा प्रश्न आहे, कारण त्यांच्यावर फक्त सोलापूर किंवा अकोला नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची त्यांना फिरायलाच लागणार आहे आणि प्रत्येक उमेदवारासाठी त्यांना थोडा तरी वेळ द्यायलाच लागणार आहे। सो
टाईम इज आवर बिगेस्ट एनिमी असं पण म्हणता येईल. आणि तितका वेळ मॅनेजमेंट, आणि महाराष्ट्र हा बराच मोठा स्टेट आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे. 48 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत. त्या एका माणसाला फिजिकली कव्हर करणं कितपत शक्य आहे, प्लस स्वतःची कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये लक्ष देणं हे पण अवघड राहील. पण आम्ही ते मॅनेज करू. आणि दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेबांना आज जे महाराष्ट्राभर फिरता येतं आहे आणि बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीजमध्ये आणि बाकीच्या कॅन्डिडेट्सला जी मदत करता येते ती फक्त आणि फक्त सोलापूरच्या स्ट्रॉंग टीममुळे करता येते. आणि अकोल्यात फॉर्म भरणार ते केव्हा भरणार? ते मला नाही माहिती, एवढं त्याच्याबद्दल तरी नाही बोलणं झालं. तुम्ही चर्चा करताना घरामध्ये, म्हणजे पॉलिटिकल चर्चा होते का घरामध्ये? हो, माझ्या इतकं पॉलिटिकल चर्चा कोणाच्याच घरात होत नसेल. पण आता मुद्दा असा आहे की मी, आई, बाबा, आम्ही तिघं शेवटच्या वेळेस एका ठिकाणी कधी होतो हे मलाच आठवत नाही. आता कधी होता? एक महिना तरी झाला असेल बहुतेक, मुंबईच्याच सभेला. अच्छा. हा, तेव्हा त्याच्यानंतर बहुतेक तिघं एका ठिकाणी असं झालं नाही. सो ती चर्चा एकीकडे तुम्ही, सुजात एकीकडे आणि प्रकाश. आई अकोल्यात आहे, बाबा महाराष्ट्रभर आहे, मी आता सध्या इकडे. प्रकाश आंबेडकर मागच्या वर्षभरामध्ये किती दौरे केलेले आहेत? काही चर्चा होते का, म्हणजे कुठे कुठे? कारण जे मी काउंट विसरलो, मी खरंच काउंट विसरलो, इतके झालेत. म्हणजे सगळ्यात पहिले वंचित बहुजन आघाडीची स्थापना, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा अख्खा एक चक्कर पिंजून काढली त्यांनी, ते संवाद यात्रा करत. मग त्याच्यानंतर दुसऱ्यांदा महाराष्ट्र पिंजून काढला महाअधिवेशन आणि जाहीर सभा करत. आणि आता तिसऱ्यांदा इलेक्शनच्या प्रचारात. तर हे काउंटलेस दौरे झालेत. एक प्रेक्षकांनी एक लक्षात घ्यायला हवं की सुजातचं वय वर्ष 24. तो पॉलिटिकल सायन्सचा विद्यार्थी आहे, त्यामुळं काही गांभीर्यानं आपण चर्चा करू शकतो सुजात बरोबर. सुजात, असं म्हणतात की राज ठाकरे सारखा नेता आहे की ज्यांच्या सभेला खूप गर्दी होते. सुरुवातीला त्यांचे 14 आमदार सुद्धा निवडून आले होते, पण ती गर्दी मतामध्ये कन्वर्ट नाही होते. म्हणजे 3.5% मतं मनसेची मागच्या वेळेची आपण जर काढली तर आहेत ते. पण प्रकाश आंबेडकरांच्या सभांना खूच गर्दी होते, पण एक सेन्स असा पण आहे की ती गर्दी मतामध्ये किती परावर्तित होईल. हे बघा, राज ठाकरेंचं जर तुम्ही 2009चं हे समीकरण होतं, जे 2009च्या विधानसभेमध्ये त्यांचे 14 आमदार आलेले, तुम्ही जे म्हणताय ते आता, तेव्हाचं जर तुम्ही ॲटमॉस्फिअर बघितलं आणि आता वंचित बहुजन आघाडीचं ॲटमॉस्फिअर बघितलं तर ते कम्प्लिटली वेगळं आहे. राज ठाकरेचं जी सभा व्हायच्या त्या मोठ्या व्हायच्या, नो डाऊट. आणि राज ठाकरे इज वन ऑफ द बेस्ट ओरेटर्स इन महाराष्ट्र, हे पण मी मानतो. पण जर तुम्ही मनसेचं आणि वंचित बहुजन आघाडीचे पॉलिटिकल स्टँडिंग्स आणि पॉलिटिकल मॅच्युरिटी बघितली तर त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. राज ठाकरे आणि त्या जे मनसेच्या स्टेजेसवरती भाषण व्हायचं ते जास्त करून शिव्यागाळ असायचं, आणि एका अर्थाने मी स्टँडअप कॉमेडी म्हणेन त्याला. म्हणजे मी ह्याला उलट करेन, त्याला फेकेन, ह्याला मारू, त्याला मारू, हे हात अडीपार, भैया वापस जाओ, ये वापस जाओ, असंच होतं. आमचे हक्क, आमचे अधिकार, आमचं शिक्षण, स्टेट पॉलिसी. त्याच्यानंतर आम्ही स्टेट पॉलिसीमध्ये आल्यावर एज्युकेशनमध्ये इन्फ्लुएन्स किती करू, शिक्षणामध्ये किती पैसे टाकू, सिंचनावरती किती पैसे टाकू, रस्त्यांची कामं, ॲग्रिकल्चर, इरिगेशन, अशा मुद्द्यांवरती कधीच हात नाही टाकले. त्याच्यामुळे राज ठाकरे इज बेसिकली डुईंग अ स्टँडअप कॉमेडी. आर यू सेइंग? नाही, राज ठाकरे इज अ सिरियस पॉलिटिशियन नंदलेस, पण त्याच्या भाषणांचा स्टॅन्सवरनं ते येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की वंचित बहुजन आघाडी सगळ्यात मोठी आणि मोठी ताकद ही आहे की मोदी सरकारच्या 5 वर्षाच्या अन्यायानंतर बहुजन समाजावर, दलित समाजावर आणि मुसलमान समाजावर, हे आपण जे आता बहुजन वंचित घटक म्हणतो, ज्यांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे, हे सगळे अतिशय संख्येने लहान समूह आहेत. आणि पहिल्यांदा असं महाराष्ट्राच्या इतिहासात होतंय की ते पॉलिटिकल स्टँड घेऊन उभे आहेत. आणि त्यांचा पॉलिटिकल स्टँड हा म्हणतोय की आता आम्हाला काँग्रेसचं लॉलीपॉप नको, आम्हाला भाजपचं गाजर नको, आम्हाला काय हवी आहे तर सत्ता, आम्ही सत्तेत जाऊ, म्हणजे आमचे पॉलिसी डिसिजन्स आम्ही इन्फ्लुअन्स करू, आम्हाला तुमची कृपा नकोय, आम्हाला तुमचे उपकार नकोय, आम्ही आमची सत्ता आमच्या हाती घेऊ आणि वी विल बी आर किंग मेकर्स. माझा प्रश्न असा होता की हे मतात कन्वर्ट होईल का? हो, हे मतात नक्की कन्वर्ट होईल. कारण जो आत्ता तुम्ही जोश बघताय आणि जे महाराष्ट्राची समीकरण आहेत, आणि हे असे, मी परत रिपीट करतो की हे असे समूह जोडत आहेत ज्यांची महाराष्ट्रात गिनतीच नव्हती होत. असे बरेच समूह आहेत ज्यांना डिनोटिफाईड ट्राईब्समध्ये टाकलं होतं, ज्यांना सोशली आणि क्रिमिनली ऑस्ट्रसाईज केलं गेलं होतं, त्यांना क्रिमिनलच मानलं गेलं होतं. किंवा असे एक बऱ्याच जमाती जाती आहेत ज्यांना स्थान, म्हणतो कम्प्लीट होतं. त्याच्यानंतर असे बरेच जाती जमाती आहेत ज्या
एका विलेजमध्ये किंवा एका गाव पातळीवर किंवा एका वस्तीमध्ये तिकडच्या प्रस्थापिकांनी त्यांना सेटल नाही होऊ दिलं, ज्यांना आज आपण भटके म्हणतो. ह्या सगळ्यांची महाराष्ट्रात संख्या किती मोठी असली तरी लोक त्यांना एका कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये गिनती नव्हती करत. आणि जर तुम्ही ह्या सगळ्यांची ताकद जोडली तर ती मतांमध्ये नक्कीच रूपांतर होईल. करेक्ट. तर माझा मुद्दा हाच होता की ही अशी कॉन्स्टिट्युएन्सी आहे की जी ट्रॅडिशनली प्रस्थापित राजकारणाच्या बाजूने जातात, त्याची कारणं काय असतात वगैरे त्याच्या बाजूने आपण विस्ताराने कधीतरी नंतर चर्चा करू. ट्रेंड हाच आहे की गाव पातळीवरचा जो कोणी पुढारी असतो त्याच्या मागं युजली ही मंडळी जात असतात. त्यांची पॉलिटिकल सेन्स इतका वाढलेला आहे का की प्रकाश आंबेडकरांची जी इंटेलेक्च्युअल स्टँड आहेत RSSच्या बाबतीत मधले किंवा मोदीच्या संदर्भातले किंवा काँग्रेस नको ही जी भूमिका ही त्यांना कळते आणि ती मतात कन्वर्ट होईल? हो, ही त्यांना नक्कीच कळतीये आणि ती मतात कन्वर्ट होईल. त्याच्या पुढे मी जाऊन म्हणतो की बहुजन समूह, आंबेडकरी समूह हा एक 100% पॉलिटिकल समूह आणि पॉलिटिकल मच्युअर समूह आहे. हा असा एक समूह आहे जिकडे भारतात कुठे काही घटना झाली, काही घडलं तरी ह्या समूहांनी पॉलिटिकल स्टँड्स घेतलेत. ही लोक आंदोलन केली आहेत, रस्त्यावरती आलेत आणि अधिकारांसाठी उभे राहिलेत. म्हणून आणि हे सगळे बाबासाहेबांचं लिखाण वाचत मोठे झालेत, सगळ्यांनी अभ्यास केलाय. त्याच्यामुळे बाळासाहेबांचा स्टँड या सगळ्यांना पटतोय, कळतोय आणि मोठ्या प्रमाणाने ते त्यांच्या मागे उभे राहतात. एक जी चर्चा झाली तुमची उमेदवारांची ज्यावेळी यादी आली आहे ना, आता त्यात सगळ्या जाती, इथे कोण सोलापूरमध्ये तर स्वतः प्रकाशजीच आहेत, आजूबाजूला पण त्यांनी वाटतं उस्मानाबादमध्ये धनगर जात, असे स्पेसिफिक सगळ्यांचे. हा, माझं म्हणणं तेच आहे की जातीयंताचा विचार करून जो पक्ष स्थापन झाला किंवा निर्मिती झाली त्या पक्षाला गरज का पडते की पुढे नावापुढे जाती लिहावेत? हा चर्चेचा विषय पण झाला सगळीकडे. अगदी बरोबर. आणि याच्यावर बरीच चर्चा झाली. मी त्याच्यावर दोनच गोष्टी म्हणतो. एक सिंपल म्हणे, तुम्ही जर प्रॉब्लेम डिस्कस केला नाही तर तुम्हाला सोल्युशन कसं मिळेल, ही सिंपल लॉजिक इकडे वापरायचं. म्हणजे हे भाजपचंच म्हणणं झालं की तुम्ही कास्ट बद्दल बोलता म्हणून कास्टिस्ट. तुम्ही आता इतके जाती अंतर उमेदवारांच्या जातीची उल्लेख हे याच्या आधी कोणी केलेलं नव्हतं. इज इट अ स्ट्रॅटेजिकल प्लॉय दॅट यू वॉन्ट टू अप्लाय? इट इज नॉट अ स्ट्रॅटेजिकल प्लॉय. हे बघा, तुम्ही जर आता लॉजिकली विचार तुम्ही आता जर लॉजिकली विचार केला तर अशा बऱ्याच उमेदवारांना आणि अशा बऱ्याच समूहांना प्रतिनिधित्व मिळालंय ज्यांची संख्या खरंच कमी आहे. सो तुम्ही इलेक्शनची समीकरणं बघितली तर दिस वुड ऍक्च्युअली बी काउंटर प्रोडक्टिव्ह. ओके. पण वंचित बहुजन आघाडीची स्टान्स हीच आहे आणि ही आयडिओलॉजी हीच आहे की आतापर्यंत प्रस्थापिकांनी ज्यांना गिनलं पण नाही, ज्यांना मानलं पण नाही आणि ज्यांची मतं गृहीतच धरली, अशा लोकांना आम्ही स्टान्स देतोय. आणि म्हणजे ह्याचा अर्थ जे कोण हे आरोप करतायत त्यांना माझा सरळ प्रश्न आहे की जातीवाद भारतात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्यानंतर आला का आधीपासून होता? बरोबर आहे, मी तुमच्या मताशी सहमत आहे. आणि सुजातचं मत मी एवढ्या दीर्घ मुलाखतीमधून का घेतोय तर मला जो सेन्स येतोय, आफताब तू मला करेक्ट कर, की मुस्लिम तरुण जो आहे तो कोणता वयोगट आहे की जो जास्त संख्येनं या वंचित आघाडीकडे बघतोय? वंचित आघाडीसोबत MIM असल्यामुळे सर थोडंसं याच्याकडे जास्त बघितलं जातं सध्या तरुणांकडून. वयोगट आपल्याला असा स्पेसिफिक मुस्लिम कम्युनिटीत नवमतदार जे आहेत, जे जोशात असतात, खास करून असाउद्दीन ओवैसीचे जे भाषण आहेत त्या भाषणांना प्रभावित होणारे उमेदवार आहेत किंवा मतदार जे आहेत ते याच्याकडे जास्त पॉझिटिव्हकडे बघतायत. करेक्ट. मला एकूण असं दिसतं सध्या कॉलेजमध्ये जेव्हा फिरतोय आम्ही तेव्हा सगळं असाच वातावरण आहे की नवीन जे मतदार आहेत, जे 18 वर्षाच्या आत्ता पुढे नवीन पहिल्यांदा मतदान करणार ते जास्त पॉझिटिव्हली इकडे याच्याकडे बघतात. आणि मागच्या वेळेस जे MIMला जो विधानसभेत फायदा झाला होता तो कदाचित लोकसभेसाठी फायदा होऊ शकतो. करेक्ट. तर हाच आफताबचा मुद्दा की हा जो विशिष्ट वयोगट आहे दलित समाजातला आणि मुस्लिम समाजातला, हा फार व्होकल आहे तुमच्या या वंचित आघाडीच्या बाबतीत. तर हे जाणवतं आपल्याला फील्डवरती फिरताना. आणि त्याच्या व्होकल असण्याची कारण काय दिसतं? हा जो आपण तरुण वर्ग म्हणतो तो अतिशय वोकल आहे. आणि हा जो तरुण वर्ग आहे, ॲज आफताब राईटली पॉइंटेड आउट, हा आमचा सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि ह्याच युवकांच्या जोरावर आणि जोशावर ही निवडणूक वरती आम्हाला अजून हिंमत मिळते लढायला. त्याच्याहून पुढे जाऊन सांगतो की जसं असाउद्दीन साहेबांची भाषणं असतील आणि जशी बाळासाहेबांची भाषणं लोकांना अपील होतात, त्यांना हे पण मुद्दे कळतात की आता आम्ही बऱ्याच लोकांना सहन केले, बऱ्याच लोकांना संधी दिली आणि ह्यावेळेस काही करायचं असलं तर सत्ता आपल्याला आपल्या हाती घ्यायला लागेल. आणि त्याच्यासाठी तरुण हा जोराने उठलाय. आणि इकडचा तरुण, ह्या तरुणामध्ये आजचं जे तरुण आहे यांना सोशल मीडिया कळतं, यांना इंटरनॅशनल पॉलिटिक्स कळतं, यांना मार्केट काय असतं ते कळतं, यांना इकॉनॉमिक्स कळतं, यांना पॉलिटिक्स कळतं. हा हायली एज्युकेटेड आहे. आणि ह्या सगळ्यांना आतापर्यंत ज्या संध्या नाही मिळाल्यात त्या संध्या त्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसत आहेत. आणि त्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी
आणि त्यांना टू डू व्हॉट इज राईट ह्याच्यासाठी ते आमच्या मागे उभे So राहतात. how you are dealing with them? By using WhatsApp post, tweeting something? सो सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब हे तर प्रत्येकाच्या तरुणाच्या फोनवरती असतात. तरुणाच्या काय तुम्हाला आता 50 वर्षाच्या पुढच्याच्या पण फोनवरती दिसेल. तर सोशल मीडिया हा एक स्ट्रॉंग माध्यम आहे. 2014 मध्ये मोदींनी, 2009 मध्ये बराक ओबामा. तुमचा स्वतःचा असा पक्ष म्हणून काही अजेंडा आहे का की तुम्ही त्याच्यासाठी पण एक वेगळा IT सेल काही कार्यकर्ते असं आहे? हो, किती जणांची टीम काम करते? एक 15 ते 20 जणांची टीम डेडिकेटेड लागली आहे. ओके. आणि सोशल मीडिया तुम्हाला आता सोशल सवाल परत करा. तर आफताबनी जो मुद्दा मांडला तोच की 25 आय थिंक 19 ते 35 हा जो वयोगट आहे ना तो जरा मला फार वोकल दिसतो. मग तो मुस्लिम समाजातला असेल, दलित समाजातला आहे. सो सुजात, माझा हाच मुद्दा होता की ह्याच्यासाठी काही वेगळी स्ट्रॅटर्जी आहे का? बाकी सगळ्याच पक्षांनी त्यांचे IT सेल केलेले आहेत आणि काँग्रेस सुद्धा खरं तर मागं नाही येतात. तर जसं मी म्हटलं, हा 19 ते 35 वर्षाचा जो वयोगट आहे हा आत्तापर्यंतच्या पॉलिटिक्सनी बोर झालाय, कंटाळलाय, थकलाय. या BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आत्तापर्यंतच्या अतिशय रटाळ पॉलिटिक्सनी त्यांना खरंच कंटाळा आलाय. आणि आता त्यांना जर जे नवीन ऑपॉर्च्युनिटी दिसत आहेत ते त्याच्यामध्ये उभे राहतात. आमची एक स्ट्रॉंग IT सेल आहे ज्याच्यामधनं पोस्ट, रिटर्न, ग्राफिक, व्हिडिओ, ट्विटर पोल्स आणि जिफ्स आणि अजून बऱ्याच साऱ्या मल्टीमीडिया माध्यमातून आमचे पोस्ट निघतायत, कंटेंट जनरेशन होत आहे. किती जणांची टीम आहे ती? एक 10 ते 15 लोकांची टीम डेडिकेटेडली चालू आहे. मुंबईत बसून काम करते? ते मी तुम्हाला डिस्क्लोज नाही करणार. मग. पण पुढे जाऊन मी इतकं सांगतो की बरोबर. आमचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे आमचा प्रत्येक वोटर हा एक साधारण वोटर नाहीये, तर तो एक ऍक्टिव्हिस्ट आहे. आफताब इकडे आहे, तो तुम्हाला नीट सांगू शकेल की आता कुठलीही पोस्ट असली किंवा कुठली काही असलं तरी आता सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी गेलं तर तुम्हाला सगळीकडे वंचित बहुजन आघाडीच दिसेल. आणि त्याचं कारण हे नाही की आमचे IT सेल खूप स्ट्रॉंग आहे किंवा आम्ही 4000 लोक गुडगावमध्ये एक IT सेलची बिल्डिंग हायर करून तिकडे ट्रेंड करा, दिवसभर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी ट्रेंड करायला बसवलंय किंवा असं काही आम्ही केलं नाहीये. किंवा चौकीदार ही चोर हे रात्रभर एक 60-70 वेगवेगळ्या ठिकाणी अजून एक 100-150 लोकांची पैसे देऊन बसवलेली टीम नाहीये की रात्रभर सगळे नुसते वेड्यासारखे चौकीदारी चोरे नुसते ट्विट करत बसतील. आमचं काय होतंय की आमचा प्रत्येक वोटर हा ऍक्टिव्हिस्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक माणूस स्वतःचं मत, जसं तुम्ही म्हटलात तसं वोकली मांडतोय. प्रत्येक माणूस स्वतःचा आयडेंटिटी घेऊन सोशल मीडियावरती पुढे येतोय. आणि सगळ्यात महत्वाचं जे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेने झालंय इज या डेमोक्रेसीची सगळ्यात मोठी ताकद उभी केली. या डेमोक्रेसीची सगळ्यात मोठी ताकद उभी केली आहे ते इज एका तरुण वोटरला पॉलिटिसाइज केलंय आणि त्यांना पॉलिटिकल स्टँड दिलाय. सो ह्याच्यामुळे नुसतंच वंचित बहुजन आघाडी सोशल मीडियावर स्ट्रॉंग नाही तर तुमची डेमोक्रेसी पुढे फर्दर स्ट्रेंथन होते. एक मुद्दा येतो तो म्हणजे तुमच्या पक्षाचा फंडिंगचा. बरेच जण असं म्हणतात की ही भाजपची बी टीम आहे, भाजपच ह्याला फंडिंग करत आहे. खरं तर हा राजकीय प्रचाराचाही भाग आहे. पण मुळामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाला फंडिंग होतंय कुठून आणि ते किती आहे? म्हणजे आपण कॅल्क्युलेट केलं असेल तर, समजा देणगी या माध्यमातून येत असेल तर. हे बघा, फायनल काउंट तरी माझ्याकडे नाहीये. जेव्हा केलं होतं तेव्हा ट्रेजरी, फायनान्सेस, हे बघा मी आर्ट्सचा स्टुडंट आहे, माझं गणित खूप कच्चं आहे. मी ह्या गोष्टींपासून जरासा दूर राहतो आणि आमच्याकडे बरेच केपेबल लोक आहेत जे ते हँडल करतात, ज्यांचं कॅल्क्युलेशन्स आणि मनी आणि फायनान्सेस हा त्यांचा आणि इकॉनॉमिक्स हा त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे. पण जर तुम्ही बघितलं तर चंद्रपूरच्या सभेत अगदी लोकांनी, काही महिलांनी स्वतःचं मंगळसूत्र काढून बाळासाहेबांना दिलं आणि म्हटलं की तुम्ही बाबासाहेबांचं काम करताय, तुम्ही बाबासाहेबांची चळवळ पुढे नेताय, हे आमचं योगदान. बऱ्याच ठिकाणी बरेच सभेत अतिशय 5 ते 6 वर्षाच्या पोरांनी येऊन स्वतःचे 10-10, 15-15 रुपये पिगी बँकमधनं चॉकलेट व कॅन्डीसाठी ठेवलेले पैसे दिले. हाऊ मच अमाऊंट यू जनरेटेड सो फार? मी तुम्हाला सांगितलं आय डोंट हॅव अ फायनल काउंट. पण माझं नुसतं पुढे जाऊन एवढंच माझं लोक स्वतःहून देणग्या देत आहेत. तुम्ही जर नुसतं सोशल मीडिया बघितलात आणि तर तुम्हाला नुसता एक फ्लड दिसेल की ह्या माणसाने इतके दिले, ह्या माणसाने इतके दिले, आम्ही बाळासाहेबांना इथे भेटून इतके दिले, आम्ही आमचं ऑर्गनायझेशन आहे त्याच्यातर्फे इतके दिले, आमचं हे कलेक्टिव्ह आहे आम्ही त्याच्यातर्फे इतके दिले.
आणि माझं जे कोण हे आरोप करतंय त्या सगळ्यांना हेच उत्तर आहे की इकडे जनतेला माहिती आहे ते कसे पैसे पुरत आहेत, जनतेला माहिती आहे की त्यांनी किती कष्ट करून आणि किती म्हणजे अक्षरशः 20-20 लोक एक प्लेट बिर्याणीवरती काढून सभा अटेंड करणं, म्हाताऱ्या बायकांनी स्वतःचं सेव्हिंग्स काढून हातात देणं आणि ह्याला बीजेपीचं फंडिंग म्हणणं म्हणजे अतिशय मोठा नालायकपणा आहे आणि जनता माफ नाही करेगी. असादुद्दीन यांच्याशी काही फोनवरती चर्चा होते, स्ट्रॅटर्जी जी ठरली जाते ती कशी ठरते? ते दोन लीडर्स ठरवतात त्याच्यात आणि मी ते नाही किती पडत. ते ह्या सभेमध्ये ह्या प्रचाराच्या वेळेला ते किती सभा घेणार आहेत असादुद्दीन आणि प्रकाश आंबेडकर एकत्रित? सभा घ्यायचं तरी चाललंय, नियोजन अजून फायनल नाहीये. पण असादुद्दीन ओवैसी साहेबांना पण त्यांची कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये पण बरंच काम. हाऊ डू यू जज हिम ॲज अ इंडिव्हिज्युअल असादुद्दीन ओवैसी? आय एम इन अटर ऑफ हिम. मला व्यक्तिमत्व म्हणून ते अतिशय आवडतात आणि आपण सगळ्यांनी त्यांचं भाषणं ऐकलीच आहेत. पण गोईंग फॉरवर्ड असादुद्दीन ओवैसीचं तुम्ही पार्लमेंटमधलं रेकॉर्ड बघितलं तर त्यांना भारत संसद रत्न 2-3दा अवॉर्ड मिळाला आहे. त्याच्याहून पुढे जाऊन ही इज वन ऑफ द फायनेस्ट ओरेटर्स आपल्याकडे जे आहेत, बॅरिस्टर आहेत आणि ते जे एक मांडणी करतात अबाउट बहुजन, मुस्लिम आणि आंबेडकरवाद, ती मांडणी अजून मी कुठल्याच मुस्लिम नेत्याकडनं इतक्या प्रोफाऊंडली आणि इतक्या क्लिअरली केली नाही आहे. आणि त्यांचं जे, आणि दुसरी गोष्ट अशी सगळ्यात महत्त्वाची की मला सगळ्यात जास्त असादुद्दीन ओवैसींचं सगळ्यात कुठे भावलं इज 2014 आपण सगळे बघतोय की बहुजन, दलित आणि मुसलमान या समूहांवरती काय अत्याचार होतोय आणि भाजप सरकार आणि RSSनी कसे कसे दंगे फसवे करायचा ट्राय केलंय, अट्रॉसिटीज करायचा ट्राय केलंय, अट्रॉसिटीचा कायदा काढायचा ट्राय केलाय, त्याच्यानंतर संविधान डायल्यूट करायचं ट्राय केलंय आणि बरेच म्हणजे जुनेद अखलाक, मोहम्मद अखलाक, आसिफा बानो, त्याच्यानंतर दलितांवरती अत्याचारांचे किस्से सांगायचे झाले तर उना, रोहित वेमुला, भीमा कोरेगाव. असादुद्दीन ओवैसी आल्यानंतर वंदे मातरमचा मुद्दा येतो, त्याच्यानंतर त्यांच्या पक्षाची काही भूमिका आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत नाहीत. ह्या गोष्टी कडे तुम्ही कसं बघता? कारण ते डिफेंड पण करावंच लागणार आहे, प्रचाराचा मुद्दाही असेल तो. मी तुम्हाला एक कविता सांगतो, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं सांगा. पुकारती पुकारती हे महाभारती. तुमचा आहे नाही, तुम्ही सांगा ना. पुकारती पुकारती हे महाभारती, खून से करेंगे तिलक और गोलियों से आरती, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा ना. आमचा वंदे मातरम ह्या गाण्याला तुम्ही कुठे कुठलं गाणं म्हणा, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. आपल्या बॉलिवूडमध्ये बरेच अशी गाणे ज्याच्यात अश्लील शब्द आहेत, अश्लील बायकांवरती बरंच अश्लील. कविता तुम्ही म्हणाली, पुकारती पुकारती माँ भारती, खून से करेंगे तिलक और गोलियों से आरती, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. व्हॉट डू यू वॉन्ट टू से? सो माझं म्हणणं ह्याच्या पुढे जाऊन असं आहे की आम्ही वंदे मातरम ह्या गाण्याच्या विरोधात नाही होत. आम्ही गाण्याच्या विरोधात नाही होत, आम्ही गाण्याचं कंपल्शनच्या विरोधात होत. देयर इज अ फाईन डेफिनेशन. म्हणजे खून से करेंगे तिलक और गोलियों से आरती, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. या आयडिओलॉजी, या संस्कृती आणि या हिंसाचाराच्या विरोधात होता मी. तुम्ही तुमच्या घरी किंवा चौकात, तुम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिला, तुम्हाला हवं ते गाणं म्हणा, तुम्हाला हवं ती आयडिओलॉजी फॉलो करा, पण जबरदस्ती का करताय? कंपल्शन कुठनं आलं? आम्ही जनगण मन ह्याला सगळ्यात श्रेष्ठ म्हणतो, भारतीयाचं राष्ट्रगीत म्हणतो आणि आम्ही तेच म्हणणार. त्यांचे एक भाऊ आहेत अकबरुद्दीन, ही इज नोन फॉर हिज कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट लाईक give us a few seconds and then we will show Hindus how mighty Muslims Name are. one other controversial statement in that, please. Anyways, पण तो नाही, I'm saying देवीबद्दल बोललेलं, देवी देवी देवतांबद्दल बोललेलं, हिंदू देवी देवता. एनिवेज म्हणजे हा मुद्दा असणारच आहे. जरी म्हणजे तशा प्रचाराचा काउंटर प्रचार पण केला जातो. आणि मला व्यक्तिशः विचाराल तर पॅट्रोटिझम हे काही कोणी स्वतःला प्रूव्ह करायची गरज नाही. म्हणजे भाजप ज्या पद्धतीने ते सर्टिफिकेट मागतं, आय एम कम्प्लिटली अगेन्स्ट विथ ऑल दिस स्टँड्स. पण अकबरुद्दीन हा तर आहेच मुद्दा. हो, पण अकबरुद्दीन सगळ्यांना खटकतो. मला एक कळत नाही, तिकडे युपीचा चीफ मिनिस्टर का नाही कोणाला खटकत? अकबरुद्दीन नाही, माझं म्हणणं वेगळं आहे. जर नाही, इज नॉट गोइंग टू बी इक्वली राईट. टू रॉंग इज नॉट गोइंग टू बी इक्वली राईट. आय अग्री. बट इफ यू कॅन टॉलरेट एक्स्ट्रीमिझम ऑन वन एंड
जर तुमचा चीफ मिनिस्टर अशी भूमिका घेत असेल की मूल्यांना कापून टाका, खून करा, जर कोणी लव जिहाद करताना सापडलं किंवा लव जिहादमध्ये असेल कोणी तुमच्या हिंदू बहिणींबरोबर कुठला मुसलमान मुलगा सापडला तर त्याला मारून टाका, ह्या प्रकारचं जे एक्स्ट्रीमिझम आलंय त्याच्यामुळे एक कॉन्ट्रोवर्शियल पेक्षा एक रेसिप्रोकल काउंटर आयडेंटिटी फॉर्मेशन होतं. आपण जर आयडेंटिटी पॉलिटिक्स बघितलं तर जर तुम्ही एका ठिकाणी एक पर्टिक्युलर आयडेंटिटी खूप स्ट्रॉंग कन्सॉलिडेट झाली, जर ते सेक्युलरिझमचं वातावरण उतरलं, जर ते धर्मनिरपेक्षतेचं वातावरण जर नाही राहिलं आणि एक डॉमिनंट कम्युनिटी स्वतःचं रिलिजन, स्वतःचे कल्चर, स्वतःची संस्कृती दुसऱ्यावरती राबवायला लागली आणि त्यांची आयडेंटिटी संपायला लागली, तर आयडेंटिटी पॉलिटिक्सचं हेच लॉजिक आहे की दी अदर कम्युनिटी विल गेट स्ट्रॉंगर इन इट्स ओन आयडेंटिटी. ते त्यांचं आयडेंटिटी अजून स्ट्रॉंग करतील. आणि तुम्हाला हेच समजायला पाहिजे न्यूनगंडामध्ये आक्रमकता येते असं तुम्हाला म्हणायचं आहे. न्यूनगंडामध्ये इन द सेन्स आपण मायनॉरिटीमध्ये आहोत आणि मग आपण रिटॅलिएट करायला पाहिजे आक्रमकपणे, अशा अर्थाचं तुमचं ते काउंटर. जर तुम्हाला दर 2 दिवसानंतर एक लिंचिंग दिसत असेल, जर तुम्हाला एका प्रत्येक ठिकाणी मुसलमानांना ऑस्ट्रेसाइज करताना दिसत असेल, जर मुसलमानांमध्ये मोदी आल्यानंतर 2002 दंगलीची जी भीती होती ती परत अख्ख्या भारतात ते वातावरण होताना दिसत असेल, जर योगी आदित्यनाथ सारखा माणूस एका प्रांताचा चीफ मिनिस्टर बनत असेल, तर ही मुसलमानांमध्ये एक खूप खूप मोठी भीती निर्माण करते आणि हे आयडेंटिटी पॉलिटिक्स त्याचाच रिझल्ट आहे हे मी मानतो. मला एक असा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की MIM हा तुमच्यासाठी सगळ्यात मोठा स्ट्रॉंग पॉईंट असणार आहे, पण असं असताना मध्ये चर्चा सुरू होती की MIM आणि तुमच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. काल जी औरंगाबादच्या जागेवर नसेल किंवा काल जी आपल्या इथं मेळावा झाला त्यात MIM ला निमंत्रण नव्हतं असं कळतंय. कुठला मेळावा? काल वंचितचा आघाडा मेळावा जो झाला सोलापुरात झालेला, नंतर तुम्ही फोन करून बोलून घेतलात अध्यक्षांना, शहराध्यक्षांना किंवा कार्यकर्ते होते त्या मेळाव्यात आहेत का, म्हणजे विशेषतः औरंगाबादच्या जागेवरून? नाही, देर आर नो डिस्प्यूट्स ॲट द मोमेंट. इट हॅज बीन रिझॉल्व्ड. देर वर नो डिस्प्यूट. आतमधनं थोडी होते, दे हॅव बीन कम्प्लिटली रिझॉल्व्ड. त्याच्यानंतर MIMच्या शहराध्यक्षांना मी 2 दिवस, आत्ता आज माझा 3रा दिवस आहे सोलापुरात, त्या 2 दिवसात मी त्यांना कमीत कमी 4 वेळा तरी भेटलो असेल वेगवेगळ्या ठिकाणी आणि एकदा ओव्हर डिनर. तर देर इज ॲब्सोल्युटली नो डिस्प्यूट्स. ते एक मिनिट तुम्हाला ज्यांनी कोणी परवाची माहिती पुरवलेली ती जराशी चुकीची होती. परवा जो मेळावा होता तो मी सोलापुरात याच्या आधीच चालू झालेला आणि तो पार्टीचा इंटरनल फक्त कार्यकर्त्यांचा मेळावा होता. ते मेळावा अटेंड करून आम्ही हॉटेलवरती आलो. मी हॉटेलवरनं येऊन 10 मिनिटं नाही झाली तर MIMचे शहराध्यक्ष तौफिक पेलवान साहेब इकडे पोचलेले. ठीक आहे. 48 पैकी किती जागा येतील असं वाटतं प्रिलिमिनरी? माझा स्वतःचा अजून एक्झिट पोल काढायचा आहे. तुमचा एक्झिट पोल काय म्हणतोय ते सांगा ना. इंटरव्ह्यू माझा नाही आहे, पण आता मित्र म्हणून करतो तर तुम्ही ठीक आहे सांगून ना. टाका. मी हा देयर शुड बी सम एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन. व्हॉट पीपल आर सेइंग दॅट की बहुजन वंचित आघाडीला कदाचित लोकसभेमध्ये, वंचित बहुजन आघाडीला टाइम्स ऑफ इंडियामध्ये होते बरेचसे 1.5 वर्ष. जर्नलिझमचा पण अभ्यास केलेला आहे, पॉलिटिकल सायन्स, म्हणून जरा मी मतं जास्त महत्त्वाची मांडली. तर जे आत्ता निवडणुकीच्या फडामध्ये उभा आहेत त्यांच्यापेक्षा जास्त मला ही मतं महत्त्वाची वाटली. तर प्रश्न हाच होता की 48 पैकी किती स्ट्रॉंग, म्हणजे बऱ्याच राजकीय पक्षांनी A+, A, B कॅटेगरी अशा काही जागा केलेल्या आहेत. तर असं तुम्ही काही ठरवलं की ह्यातली सोलापूरची जागा A+ मध्ये असू शकते, औरंगाबादची जागा A+ मध्ये असू शकते? नाही, आम्ही असं काही ग्रेडेशन तरी केलं नाही. आम्ही प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सीला इक्वली इम्पॉर्टंट मानतो आणि आम्ही असं पण नाही करणार की ह्याला पाडायचं म्हणून ही सीट सोडून द्या, त्याला पाडायचं म्हणून ती सीट सोडून द्या, म्हणून ही आमच्यासाठी A+, ती आमच्यासाठी C. आम्ही हे दुसऱ्या कोणाला पाडापाडीचं राजकारण नाही करणार आहोत आणि आम्ही स्वतःलाच निवडून द्यायचा फोकस करतोय. किती जागा मिळतील अजून माझा तरी काय सर्वे झाला नाही, तरी इट शुड बी अ गुड नंबर असा माझा तरी अंदाज आहे. मला त्यांनी राज ठाकरेचं ज्या पद्धतीचं मूल्यांकन केलं जे इतक्या स्पष्टपणे, तर जर आपण एक रॅपिड फायर करूया. आर यू रेडी फॉर दिस? मी काही 10 लोकांची नावं सांगतो, 2 वाक्यात सांगता आलं त्यांचं व्यक्तिमत्व तुम्हाला कसं वाटतं ते?
नको तर आपण प्रयत्न तर करूया. लेट इट बी. नको 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 आय वॉन्ट टू कॉज कॉन्ट्रोवर्सी. No, I am not here to create any controversy. If you want to say pass, then you can pass it. ठीक आहे चल. Narendra Modi. रायटर Fine. नितीन गडकरी. नरेंद्र मोदींना पिन. अमित शाह. मर्डरर. सुषमा स्वराज. बिचारा फसल्यात भाजपमध्ये. हा महाराष्ट्रात येऊया. शरद पवार. पास. का पास? इलेक्शन लढायचे जिवंत राहायचं सगळ्यांना. अजित पवार. ते बिचारे आता खूप त्रासलेत. मी त्यांच्याबद्दल काही नाही बोललेलं बरं. हाऊ कम? मी एकंदर एनसीपीचं त्याचं बघितलं. त्यांचे एक जे पार्टीमधले स्ट्रॉंग पॉईंट निघून चाललेत आणि त्यांना जे एकानंतर एक सेटबॅक्स पडलेत त्यांना, त्याच्यातनं पहिले आय विश हिम ऑल द बेस्ट टू कम आउट फ्रॉम दॅट. देवेंद्र फडणवीस. हायली इन्कम्बंट चीफ मिनिस्टर. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. देवेंद्र फडणवीसांचे बेस्ट फ्रेंड. किती भांडण केली तरी. राज ठाकरे. मी ऑलरेडी बोललो. नो अगेन. ग्रेट ओरेटर बट त्यांच्यात स्टँड्स मधनं ते आज ऑब्सोल्यूट होतात पॉलिटिक्स मधनं. प्रकाश आंबेडकर. बाबा Yes. दॅट वॉज माय आन्सर. ओके फाईन. और इफ यू वॉन्ट अनदर, आत्ता महाराष्ट्राला ज्यांच्याकडनं खरंच अपेक्षा आहे न्यायांची आणि अधिकारांची, तसं लीडर. असदुद्दीन ओवैसी. बेस्ट फ्रेंड आणि बिगेस्ट आलाय आणि आर होप फॉर फर्दर दलित मुस्लिम युनिटी. सुशील कुमार शिंदे. करंटली ऑपोजिशन. इज इट ओनली डेफिनेशन ऑफ सुशील कुमार शिंदे और मोर दॅन दॅट? नाही, सुशील कुमार शिंदे जींनी त्यांच्या कार्यकाळीत बरंच काय काय केलंय. सोलापूरमध्ये आल्यानंतर मला एक कळलं की लोक इकडची त्यांचे किती नाराज आहेत आणि ग्राउंड रियालिटी त्यांच्याबद्दल काय काय आहे. दॅट इज इट. थँक्यू सो मच सुजा. थँक्यू सुजय. तुझ्या फनी आणि जास्त ग्राउंडेड. अंदाज बांधताना बरंचसं रिझर्व. वयाच्या पेक्षा जास्त मॅच्युरिटी. सेन्स घेऊया आपण आणि सेन्स घेतोय. माझा हा प्रयत्न कायम. बी टीमचा त्यांचा आग्रह खूप आहे की बी टीम बद्दल बोलायचं, कारण ही तक्रार आहेच की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची सगळी पक्षाची मेंबर ही बी टीम आहेत. तर मला नुसतं एवढंच म्हणायचं की 70 वर्षात आम्ही पहिल्यांदा पर्याय शोधला तर आम्ही बी टीम म्हणून ठरवले जातो. इकडे प्रास्ताविकांना अव्वल 3 सेकंद पण नाही लागत सीटसाठी बदलायला. त्याच्यानंतर मी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती. त्याच्यात आम्ही पण खूप मोठ्या संख्येने होतो. पण काँग्रेसचा हा जो आरोप होता की ह्यांनी आम्हाला सिरियसलीच घेतलं नाही, हा अतिशय चुकीचा आरोप आहे. त्याच्यानंतर मी असं मानतो की जर ही युती सिरियसली हवी होती तर दोन्ही पक्षांच्या लिडर्सनी येऊन एकमेकांना भेटायला हवं होतं. अँड सिन्स महाराष्ट्र इज द सेकंड लार्जेस्ट. पण तसे प्रयत्न झाले असतील ना? नाही झाले ना, मी सांगतो ना. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काँग्रेसकडनं सिनियर कोणी आलंच नाही का? सिनियर म्हणजे मी नॅशनल लीडर्स म्हणतोय, मी लोकल स्टेट लेवल. बट अशोक चव्हाण और राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतःचे आलेले की तुम्ही काँग्रेस बरोबर या म्हणायला. ते स्वतःच्या पोराला पटवू नाही शकले की तू काँग्रेस बरोबर राहा ना बाबा. सो एनसीपी कडनं छगन भुजबळ आलेले. पण आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या सेकंडरी लिडरशिपला पाठवून म्हणताय काय, आर दीज द डिसिजन मेकर्स इन नॅशनल पॉलिसी? सो यू फील ऑफेंडेड बेसिकली? वी डोंट फील ऑफेंडेड. वी आर सेइंग की असं कोणताही पाठवायचे निर्णय घेईल. आता आपण दोघं चर्चा करतोय, मी तुम्हाला काहीतरी म्हटलं, तुम्ही विचार केलात, मला उत्तर दिलं, त्याच्यावर मी विचार केला, मी तुम्हाला उत्तर दिलं, अशी चर्चा होते. ह्याला डिस्कशन म्हणतो. पण जर तुम्ही प्रत्येक प्रश्नाला, आता इंटरव्ह्यूमध्ये मी म्हटलं थांबा हायकमांडला फोन करून उत्तर देतो, हायकमांडला फोन करून उत्तर देतो, तर त्याला तुम्ही डिस्कशन म्हणाल? जो आमच्या मीटिंग झाल्या माझ्या आठवणीप्रमाणे 3 ते 4 मीटिंग झाल्या. जेव्हा काय प्रपोजल येत होते? प्रपोजल ह्यांचे कधीही काँग्रेसनी कितीही माध्यमांमधनं 6 सीट सोडू, 8 सीट सोडू, अकोला सोडू केलं तरी रिटर्न वरती कधीही प्रपोजल आलं नाही आमच्याकडे. सो हाऊ मेनी सीट ऍक्च्युअली दे ऑफर्ड? दे नेव्हर वेंट बियॉन्ड 2 or 3. आणि दुसरी गोष्ट अशी
की जर ते म्हणत असतील की आम्ही प्रकाश आंबेडकरांसाठी 6 सीट सोडल्या किंवा 8 सीट सोडल्या, तर मी त्यांनी तेव्हाच जाहीर करायचं होतं की कुठल्या कुठल्या सोडतो, म्हणजे लोकांसमोर तो खरा आकडा आहे की नाही कळलं असतं. आणि त्याच्यानंतर मी पुढे जाऊन म्हणतो की हे पॉलिटिक्स अतिशय घाणेरड आहे. दलित चळवळीचं ह्यांनी नुसतं एक व्हॉलीबॉल केलाय. या साईडला एका ठिकाणी सेक्युलरिझमचे ठेकेदार, या साईडला नॅशनलिझमचे ठेकेदार. व्हॉलीबॉल ह्या साईडवरनं ह्या साईडला होईल. आता तुम्ही मला लॉजिकली सांगा, अराउंड लास्ट 2018चं ऑक्टोबर का नाही 2018चं जून किंवा मे मध्ये एक खूप फालतू पत्र बाहेर आलेलं, आपण सगळे त्या पत्रावरती बरेच हसलो, की प्रकाश आंबेडकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या असॅसिनेशन प्लॉटमध्ये धरलंय. तर आता तुम्ही मला सांगा, 6 महिन्यापूर्वी हा माणूस प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींचा असॅसिनेशन मधला माणूस एक लगेच 6 महिन्यानंतर त्याच माणसाचा बीटीम म्हणून कसा होतो? तर देर इज, तुम्हाला हे एक You want to put in logical way that he is the enemy of both parties. he is primarily the enemy of RSS, and whoever wants to protect RSS is portraying him as the enemy. So सिंपली सांगायला झालं तुम्हाला तर काँग्रेस आणि भाजपला तिसरं पर्यायच नकोय. ते तू बस नाही तर मी बसतो, तिसरा कोणी नको, त्यांचं ह्या पॉलिसीवरती चालत आलंय. आणि आता तिसरा कुठलाही पर्याय आला तर त्यांना ह्यांना सपोर्ट करतायत, ते ह्यांच्याकडनं आहेत, हे स्पॉन्सर्ड आहेत, हे असे गोल गोल आरोप होतेच राहतील. पण ह्यांचा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे की बहुजनांनी आणि मुसलमानांनी कधीच सत्ता हातात घेऊ नये. Thank you, sir. येस. मला सेन्स घ्यायचा आहे की जर पॉलिटिकल व्हॅक्यूम इतका मोठ्या महाराष्ट्रात दिसत असेल, जो प्रस्थापित राजकारण्याला विरोधी पक्षातल्याला जाणवतच नसेल, आणि आपल्याच घरातली मंडळी ती जर सातत्यानं पुढं करत असतील, तर हा जो यंग वोटर आहे ना, हा यंग वोटर त्यांना स्वीकारेल का? आता कदाचित पुढं जे महाराष्ट्राचं राजकारण पडद्याच्या बाहेर स्टेजवरून करू इच्छित आहेत, अशा सगळ्या तरुण नेतृत्वाला, सर्वसामान्य माणसांना का नाही विचारायला पाहिजे आपण की ते काय फील करतात? त्याच प्रयत्नाचा हा एक भाग होता. माझा सहकारी आफताबसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर.